सुरेश वरपुडकर ज्यांना काँग्रेसचे परभणीतले शेवटचे खासदार आणि प्रस्थापितांच्या विरोधात लढणारे नेते म्हटलं जातं. ते 2024 ला पाथरीतून राजेश विटेकरांच्या विरोधात उभे राहिले आणि जोरदार आपटले. या पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी सत्तेच्या सावलीत म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आणि परभणी महानगरपालिका निवडणुकीत सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतली. काल पक्षात आलेल्या नेत्याने सगळी सूत्र हातात घेणं कार्यकर्त्यांना एवढं खटकलं की भाजपचा परभणी महापालिकेत अक्षरशः सुपडा साफ झाला आणि ज्यांनी विचारही केला नव्हता त्या उबाठाने सत्ता मिळवली. या पराभवाचं कोणतंही उत्तरदायित्व स्वीकारायला तयार नसलेले वरपुडकर आता जिल्हा परिषदेसाठी पुन्हा सूत्र हातात घ्यायला पुढे आले. मात्र पक्षाने सांगून टाकलं की फक्त स्वतःच्या मतदारसंघापुरतच बोलायचं. पण स्वतःचा मतदारसंघ सोडूनही आजूबाजूच्या झेडपी सर्कलमध्ये वरपुडकरांनी आपल्या स्वतःच्या घरातल्या 5 जणांना तिकीट दिलेत. भाजप एकाच घरात एवढी तिकीट देणार नाही हे माहीत असलेल्या वरपुडकरांनी काही जणांना ठाकरे गटात पाठवलं तर काही पुन्हा काँग्रेसमध्ये पाठवले आणि तिकीट घेतले. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत हात धुवून घेणाऱ्या वरपुडकरांचा हा परभणी पॅटर्न काय आहे आणि कार्यकर्त्यांना फक्त सतरंजा उचलायलाच ठेवायचं, ही मानसिकता परभणीत कशी पुढे आली आहे हेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. सुरेश वरपुडकर हे परभणीतल्या काँग्रेसच्या सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते. 1998च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी परभणीत पहिल्यांदाच शिवसेनेचा विजय रथ थांबवला आणि सुरेश वरपुडकर हे नाव अख्ख्या जिल्ह्याला माहीत झालं. पुढच्या काळात वरपुडकर दिल्लीऐवजी राज्यातच रमले आणि सातत्याने त्यांच्या सिंगणापूर पाथरी या मतदारसंघातून विजयी होत गेले. आतापर्यंत 5 वेळा आमदार राहिलेल्या वरपुडकरांना कधी वेगवेगळ्या समितींवर तर एकदा राज्यमंत्री म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. राज्यात मोदी लाट आल्यानंतरही परभणी हा एकमेव असा जिल्हा होता जिथे खासदार असो किंवा आमदार भाजपपेक्षा विरोधी पक्षाचंच वर्चस्व जास्त राहिलं. पण सत्तेकडे जाण्याचा ओढा 2019 नंतर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. जिल्ह्यातला एक वरिष्ठ नेता म्हणून परिचित झालेले वरपुडकरही याला अपवाद नव्हते. पाथरीतून राजेश विटेकरांना गेल्या वर्षी त्यांचा 13,000 मतांनी पराभव केला आणि वरपुडकरांना राजकीय भविष्याची चिंता वाटायला लागली. पण ही चिंता स्वतःची नव्हती तर मुलगा आणि पुतण्या यांची होती. अखेर वरपुडकरांनी आपल्या वारसदारांचं करिअर सेटल करण्यासाठी भाजपचा झेंडा हाती घेतला आणि 3 दशकांपासून सांभाळलेल्या काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. सुरेश वरपुडकरांनी भाजपात आल्यानंतर परभणी महापालिकेची सगळी सूत्र हाती घेतली. त्यांच्या पत्नी एकदा परभणीच्या महापौरही राहिलेल्या आहेत आणि आता या महापालिकेची त्यांना चांगलीच समज आहे म्हणून भाजपनेही यात फार हस्तक्षेप केला नाही. पण इथं सगळ्यांचं मत असं होतं की या निवडणुकीत राष्ट्रवादी सोबत युती झाली तर भाजपला संधी आहे, अन्यथा ठाकरे गट आणि काँग्रेसचीच सत्ता येईल. पण सुरेश वरपुडकरांना ज्यांना पाथरीतून पाडलंय त्या राजेश विटेकरांसोबत जुळवून घेण्याची काय भाजपची मानसिकता नव्हती. अखेर सुरेश वरपुडकरांनी स्वबळावर लढणं कसं फायदेशीर आहे हे पटवून दिलं आणि परभणी महापालिका स्वबळावर लढली. या महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता आली आणि भाजपचा सुपडा साफ झाला. परभणीची महापालिका निवडणूक संपल्यानंतर झेडपी निवडणूक लागली. वरपुडकरांच्या घरातले बरेच सदस्य या निवडणुकीसाठी इच्छुक होते आणि भाजप एकाच घरात एकच तिकीट देईल याची वरपुडकरांना पूर्ण जाणीव होती. वरपुडकरांना पक्षाकडून संकेत मिळाले होते की फक्त स्वतःच्या मतदारसंघापुरतेच अधिकार मर्यादित राहतील. परिणामी आपल्या घरातल्या सगळ्यांना एकच मतदारसंघातून तिकीट दिले तर कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले जातील. हे माहीत असलेल्या वरपुडकरांनी एक मधला मार्ग काढला. त्यांनी स्वतःचा मुलगा, सून आणि एका पुतण्याला भाजपचं तिकीट दिलं. असे भाजपचे 3 तिकीट एकाच घरात मिळवले. पण आता अजून 2 जणांचा विषय बाकी होता. वरपुडकरांनी आणखी एका पुतण्याला काँग्रेसमध्ये पाठवलं तर मुलीला ठाकरे गटात पाठवलं आणि तिकीट घेतलं. आता चिरंजीव शमशेर वरपुडकर हे सिंगणापूर जिल्हा परिषद सर्कल मधून, सून प्रेरणा वरपुडकर दैठणा गटातून तर पुतण्या बोनी वरपुडकर लोहगाव गटातून भाजपच्या तिकिटावर लढतील. तर मुलगी सोनल वरपुडकर शिवसेना ठाकरे गट
आणि लोहगाव सर्कल मधूनच दुसरे पुतणे अजित वरपुडकर हे काँग्रेसच्या तिकिटावर लढणार आहेत. कार्यकर्त्यांची निवडणूक असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत वरपुडकरांनी एकाच घरात 5 तिकीट मिळवली आणि सगळेच्या सगळे कार्यकर्ते कामाला लावून दिले. महापालिका निवडणुकीत फडणवीसांनी पक्षातल्या नेत्यांना एक सूचना केली होती की आमदार आणि खासदारांच्या मुलांना तिकीट मिळणार नाहीत. पण अनेक ठिकाणी काहींनी बहिणीला तर काहींनी भावाला आणि नातेवाईकांना तिकीट देऊन निवडून आणलं. शिवाय ती कार्यकर्त्यांचीच भावना आहे हेही पटवून दिलं. काँग्रेसमध्ये 3 दशक सत्ता भोगलेल्या सुरेश वरपुडकरांनी सत्तेच्या सावलीत आल्यानंतर आता भाजपातही पाय पसरायला सुरुवात केली आहे आणि जिल्ह्यातले भाजप कार्यकर्ते वरपुडकरांवर प्रचंड नाराज आहेत. याचं कारण आहे की जे कार्यकर्ते जिल्ह्यात कोणतंही संघटन नसताना भाजपसाठी लढले त्यांचं नेतृत्व आता वरपुडकरांकडे जात आहे आणि काम करावं लागतंय ते वरपुडकरांच्या मुलामुलींसाठी आणि पुतण्यांसाठी. भाजपचे हेच कार्यकर्ते एकेकाळी वरपुडकरांच्या राजकारणाविरोधात रस्त्यावर उतरायचे आणि आज त्यांना तिकीट तर सोडाच पण निवडणुकीतही ज्याच्या विरोधात लढले त्याच्यासाठी काम करावं लागतंय. भाजपने परभणीकडे दुर्लक्ष केलं आणि महापालिका निवडणूक हातची गेली. पण कार्यकर्ते म्हणतायत आता तरी परभणीकडे लक्ष द्या, नाहीतर परभणी झेडपी ही हातची जाईल. या घराणेशाहीवर तुमचं काय मत आहे ते कमेंट मध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.